गंभीर या लवकर. वसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन विरार प्रीमियर लीग, वसविरार प्रीमियर लीग पर्व 7 आणि या पर्व 7 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. तेजस म्हात्रे या लवकर. अजून कोण मागे थांबलाय का? पुन्हा जयस्वाल झालंय का? नेट ऑडिओ थँक्यू. तर वसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित VPL पर्व 7 खूप साऱ्या अडचणी आणि खूप साऱ्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये आलेलो आहोत आणि या हंगामाची सुरुवात होतीये. तरी सर्व खेळाडू या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्व असोसिएशन मेंबर्स आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि एक महत्त्वाची इम्पॉर्टंट अनाउन्समेंट या स्पर्धेच्या शुभारंभी या हंगामासाठी म्हणजे आजपासून इथून पुढे चालू होणाऱ्या सीझनसाठी आपले नवनिर्वाचित अध्यक्ष नियुक्त आहेत आणि त्यांची अनाउन्समेंट या ठिकाणी केली जाते. तर वसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी या आजपासून विराजमान होताना दिसतील ऋषिता देसाई. तर जोरदार टाळ्या आपण करूया, टाळ्या वाजवून त्यांचं या पोझिशनसाठी अभिनंदन करूयात. आणि त्याचबरोबरीनं उपाध्यक्ष म्हणून पद भूषवणाऱ्या दिलीप शर्मा सोनू त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. बाकी सर्व जो पदांचा भार आहे तो एक मीटिंग नंतर दिला जाईल. त्या अगोदर उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. मी विनंती करेल ऋषिता देसाई यांना की आपण समोर या आपल्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन केलं जाणार आहे. त्यानंतर सल्लागार रंजनदादा पाटील, सल्लागार किशोरदादा पाटील, लॉसनजी कोरिया, समनदादा काळे, विमल सिंग, तेजस म्हात्रे, सूरज चव्हाण, त्यानंतर सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला 15 मिनिटांमध्ये ती 4 षटकं हाताळायची आहेत.
जर का 15 मिनिटांमध्ये 4 षटकं हात जर का कंप्लीट नाही झाली तर तुम्हाला जी असोसिएशन द्वारा पेनल्टी दिली जाईल ती मान्य करावी लागेल. याची नोंद सर्व कर्णधारांनी घ्यायची आहे. कॅप्टन आणि ओनर या दोघांनी या गोष्टीची काळजी घ्या. दुसरी बाब, आजच्या दिवसामध्ये 3 गट आपण इथे खेळवणार आहोत, ABC, आणि त्या ABCच्या सर्व मॅचेस झाल्यानंतर जो सुपर 8चा ड्रॉ आहे तो आज रात्री टाकणार आहोत. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. ही स्पर्धा खेळत असताना कोणत्याही प्रकारे कोणी वादविवाद करू नये, त्याच्यासाठी सुद्धा पेनल्टीचा अवलंब केला जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वसई विरार बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशनच्या द्वारा ही आयोजित केलेली स्पर्धा फक्त त्या असोसिएशन मेंबर्सची नाही आहे. तुम्ही सर्व आयोजक आहात, त्यामुळे सर्वांनी तेच सहकार्य करायचं आहे या स्पर्धेला, जेणेकरून ही स्पर्धा गुण्यागोविंदाने पार पडेल. या सर्व बाबी असताना मागील 6 वर्षामध्ये काय घडलं ते मी सुद्धा सांगू इच्छितो तुम्हा सर्वांसमोर. असोसिएशनची स्थापना 2019 साली झाली, परंतु याचा जो उगम झाला तो 2018 साली झाला. 2018 साली VPLची सुरुवात आणि तिथून एक वेगळी दिशा मिळाली वसई विरारच्या बॉक्स अंडरआर्म क्रिकेटला. आणि ती असताना त्या पहिल्या VPLचे आयोजक आणि ही जी संकल्पना त्यांच्या मनातून, मुखातून किंवा ध्यानातून आपल्या सर्वांसमोर सादर करण्यात आली, ते म्हणजे दिलीप शर्मा. या असोसिएशनचे उगमदाते आहेत, या फॉर्मॅटचे उगमदाते आहेत. त्यांच्या माध्यमातून अमन स्पोर्ट्स त्यांच्या साथी नव्हते तेव्हा VPL सीझन 1 म्हणजे पर्व पहिलं खेळवण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये पहिला मान पटकावला गेला होता, तो दुर्गेश इलेव्हनचा संघ होता. सेम दुसऱ्या वेळेला VPL ऑर्गनाईज करण्यात आली ती अमन स्पोर्ट्स आणि दिलीप शर्मा यांच्या वतीनं. तिथे सुद्धा दुर्गेश इलेव्हनने पहिला क्रमांक पटकावला होता. तिसऱ्या वर्षाला ही स्पर्धा घेऊन आपण पश्चिमेकडे आलो, ज्यावेळेला यशवंतनगरच्या मैदानावरती तिसरं पर्व आयोजित करण्यात आलं होतं. आणि ते पर्व वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित करण्यात आलं होतं. आणि अंतिम विजेता झाला होता तेजस इलेव्हनचा संघ. चौथ्या पर्वामध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला सुद्धा वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन यांच्या द्वारा ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आणि त्या चौथ्या पर्वाचे मानकरी ठरले होते ते म्हणजे साई हस्ती. 5व्या पर्वामध्ये सेम असोसिएशनच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्या 5व्या पर्वाचे मानकरी ठरले होते टीम सायबा. आणि मागील वर्षी ज्या वेळेला ही स्पर्धा भरवण्यात आली त्यावेळेला सुद्धा असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा भरवत असताना अंतिम विजेतेपद दुर्गेश इलेव्हन या संघाने पटकावलं. आणि या सर्व यशस्वी गाथ्यानंतर आपण या 7व्या यशस्वी पर्वाकडे वाटचाल करतोय. त्यामुळे सर्व त्या संघांचं मनापासून स्वागत करतो ज्याने पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपला सहभाग नोंदवला, त्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व संघ मालकांचा सुद्धा मनापासून आभार. या हंगामामध्ये वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनशी जोडले गेलेले संघ 38 आहेत. 38 टीम्स आपल्या या असोसिएशनला जोडले गेलेले आहेत. मी आपल्या सर्वांसमोर ती गोष्ट सादर करू इच्छितो की आपण 38 संघ का आहेत किंवा लास्ट इयर आपल्याला याच्यापेक्षा जास्त का संघ होते. मित्रांनो, जेव्हापासून 2018 पासून या फॉर्मॅटची प्रगती झाली त्यानंतर आपण उत्तरोत्तर प्रगती साधत गेलोय. आणि जे स्वप्न 2018 साली बघितलं होतं या संपूर्ण असोसिएशनच्या टीम्स मेंबर्सने, ते स्वप्न असं होतं की पहिले ज्या वेळेला सुरुवात झाली तेव्हा 1, 2, 3, 4 संघ असे हॉट फेवरेट मानले जायचे की तो फॉर्मॅट जिंकतील किंवा स्पर्धा जिंकतील. आज या 7व्या पर्वामध्ये किंवा मागील 7 वर्षामध्ये आपण एक अचिव्हमेंट केली आहे. ती अचिव्हमेंट अशी आहे, आज ज्या वेळेला 24 ते 30 संघ सहभागी होतात त्यामधला कोणताही संघ कोणत्याही आपण सर्वांसमोर सादर करतो. क्रिकेटच्या प्रती असलेला तो आदर, प्रेमभाव, टीम काय असते ते सांगणं. एक इतिहास सांगू इच्छितो की आपण जिथे पण क्रिकेट खेळता सर्वांना माहीत आहे आजच्या घडीला टीम हा कॉन्सेप्ट राहिला नाही आहे, प्लेयर हा कॉन्सेप्ट राहिला आहे. म्हणजे कोणताही प्लेयर कुठेही ओपन फॉर्मॅटमध्ये खेळतो, पण विरार इज द ओनली सिटी आणि असं स्टेशन आहे ज्या ठिकाणी एका संघाशी एकनिष्ठ राहणाऱ्या खेळाडूंची आणि त्या संघांची त्यानंतर इतका मोठा मंच या सर्व बाबी अमाया क्लासिक क्लबच्या माध्यमातून आपल्याला दिला जातात. फक्त आपल्यातून चांगले खेळाडू घडवतात आणि खेळ सुधारावा यासाठी. त्यामुळे थँक्यू सो मच त्यांचं सुद्धा. सर्व असोसिएशन मेंबर्ससाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. यावर्षी जास्त वेळ मिळाला नाही तरी सुद्धा कमी वेळेमध्ये खूप चांगली स्पर्धा इथे आयोजित करण्यात आली आहे. डीजे मास्टर रेडी आहे का? राष्ट्रगीत तयार आहे? सो मी सगळ्यांना विनंती करेल की आपण जिथे बसलेला तिथे उभे राहा. ज्याने कोणी कॅप्स आणि गॉगल परिधान केले प्लीज आपण ते काढायचे राष्ट्रीय प्रोटोकॉल म्हणून.
जे कोणी बसलेले त्या सर्वांनी उभं राहायचंय. कॅप्स आणि गॉगल पुन्हा एकदा या देशाच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी काढायचे आहेत आणि एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की. विश्राम. मी विनंती करेल संतोष पिंगुळकर सर आपण या. आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. संतोष पिंगुळकर सर आपणास विनंती आपण यायचंय. सर पण वेळ भेटलास नक्की या आपण. मी विनंती करेल ऋषिता देसाईने की आपण समोर आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. सो आय रिक्वेस्ट टू बोथ ऑफ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. दोन्ही कर्णधार जोरदार टाळ्यावून जाते दोन्ही कॅप्टनसाठी. एका बाजूला अहमद राजा मंसुरी, दुसऱ्या बाजूला मुजम्मिल खान. सो जावेद कॉल करतील. हेड इज द कॉल आणि टेल आला. थँक्यू सो मच. मी चर्चा करणार आहे यावेळेला साई असतेच्या कर्णधार समवेत. मुजम्मिल टॉस जिंकला, काय निर्णय असेल? यावर्षी साई असतेची टीम कशा प्रकारे आहे आणि काय तयारीनिशी आपण उतरलेले आहात? तयारी म्हणजे सगळे चांगले प्रॅक्टिसमध्ये आहेत आणि कुठली टीम अशी नाही की यावर्षी एकदम लूज टीम आहे. सगळ्यांची टीम खूप चांगली आहे. तर आम्ही पण आमचा बेस्ट देऊ आणि ही मॅच जिंकायचा प्रयत्न करू. VPL तुझ्यासाठी काय आहे? कशा प्रकारे VPL ला बघतोस आणि किती एक्साइटेड आहेस ही VPL खेळण्यासाठी? गेल्या वर्षी पण सांगितलं VPL म्हणजे आपल्या विरारकरसाठी ड्रीम टुर्नामेंट आहे. ती खेळायला खूप मजा येते कारण की ती ऑल साईड असते. यावर्षी पण मजा येईल आणि आम्ही आमचा बेस्ट देऊ. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट या मॅचसाठी. जावेद क्या कहना चाहोगे? टॉस काय म्हणशील? टॉस समोरच्या संघाच्या बाजूने गेला, जर तू जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. कशा प्रकारे VPL ला बघतोस? ॲज अ ऑर्गनायझर म्हणून तू सुद्धा या असोसिएशनमध्ये कार्यरत आहेत. एकंदरीत कशा प्रकारची ही टुर्नामेंट वाटते आणि तू कशा प्रकारे या टुर्नामेंटला बघतोय? वर्षभर वेट करतो आपण या टुर्नामेंटसाठी आणि यावर्षी म्हणजे सगळ्या टीम बॅलन्स आहेत. तर आता बघू, नवीन संघ सगळ्यांचे असतात. बॅलन्स टीम बनवून आम्ही खेळू आणि जास्तीत जास्त रन मारू 40+. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या स्पर्धेसाठी. अहवाल असा आहे, टॉस का बॉस मधून टॉस जिंकला साई असतेने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी एसराज वॉरियर्स या टीमला आमंत्रित केले. थोड्याच वेळात या दोन्ही टीम ऍक्शन दिसतील. त्या नियमानुसार सर्व नियम आमचे ऑफिशियल तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आम्ही सुद्धा पोहोचवणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा VPL पर्व 7. थँक्यू. चला सर्व असोसिएशन मेंबर्स आपण मंचावरती यायचंय. अंपायर्स आपण मैदानाचा ताबा घ्या.
प्लेयर्स मध्ये प्लेयर्स फक्त डगआउट मध्ये बसतील, त्या व्यतिरिक्त कोणी नसेल आणि मंचावरती कोणत्याही खेळाडूंनी बसायचं नाहीये. हे इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे.